कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शांत कुठे चालली? ते वहिनी काय म्हणते ते लिसायला लिसायला ऐकायला म्हणायचंय तिला. धनी पण तेच ते मला जाऊ दे. शांत हो, शांत गप्प बस. थांब इथं. त्या दोघांचा इशा आहे ना, त्या दोघांना बोलू दे. सूर्या, तू चुकलास काय का मी चुकले काय हा प्रश्नच नाहीये. तू माझी माफी मागितली ही चांगलीच गोष्ट आहे, कारण माफी मागायला फार मोठं मन लागतं. या घराला माझी गरज आहे या गोष्टीची मला जाणीव आहे रे, पण तरीही मला इथे थांबावंसं वाटत नाहीये. असं नको ना बोलू तुळजा. मग काय बोलू सूर्या? नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती? एकमेकांबद्दलचा आदर. सूर्या, मी कायम तुझा मान जपत आले, कायम तुझा आदर करत आले, कारण एकमेकांचा मान जपणं हेच कर्तव्य असतं नवरा बायकोचं. पण तू मात्र याला छेद दिलास, चार चौघात माझा अपमान केलास, माझा आदर ठेवायला चुकलास तू. मी एवढं करूनही मीच तुझ्या लायक नाहीये असंच वाटत असणार तिथल्या लोकांना. पण तसं नाही ना काय तुळजा. अरे तू बोलतोय सूर्या, पण त्या लोकांना कोण सांगणार? त्यांना तर असंच वाटत असणार ना की मी माझ्या नवऱ्याला चार चौघामध्ये मान खाली घालायला लावली, माझी चूक आहे हेच वाटत असणार ना त्यांना. तुला त्या लोकांची काळजी आहे ना? ठीक आहे, तू चल माझ्यासोबत. अरे सूर्या, कुठे नेतोयस मला? तू चल. सूर्या, काही सांगशील का? बस गाडीवर. आता तरी जाऊ का मी? पटकन जाऊन बघून येते ना. थांब की गदनू दीदी, ऐक की माझं कधीतरी. का? ते माझे पण दादा वहिनी आहेत, मी तुमचं काय ऐकू? मला ऐकायचं तुम्ही ऐकलं. धनी ना वहिनी इथं तर कोणीच नाहीये. आता हे दोघं कुठे गेले काय माहित. बघितलं? थांब. सूर्या, मला सांगशील का आपण इथे का आलोय ते? नाना, नानी, दत्तू. अरे सूर्या, सूर्या, काय र? परत काय झालं का काय? नाना, नानी, पार्टीत माझ्याकडनं चूक झाली. मी तुळजाला नाही नाही ते बोललो. माझ्या बायकोच्या पार्टीमध्ये मी सगळ्यांसमोर अपमान केला, पण पण मला माझी चूक कळाली आहे. म्हणून आहे ना, मी ठरवलंय पार्टीत जी जी लोक होती ना त्यांच्या सगळ्यांच्या घरी जायचं आणि सगळ्यांसमोर माफी मागायची याची. काय सगळ्यांच्या घरी? वय आता सगळ्यांसमोर बोलले म्हणल्यावर सगळ्यांसमोरच माफी मागायला लागणार ना. थांबा तुळजा, माझं चुकलं. मी तुझं मान ठेवायला कमी पडलो, मला माफ कर. सूर्या, अरे बघितलं का? घ्या जरा आदर्श. लग्न झाल्यापासून आजपाव तर कधी तुम्ही माझी माफी मागितली का? झालं का आता? सूर्या, आता तुझ्यामुळे रोज मला हा टॉमना ऐकायला मिळणार बघ. ना मग तुम्ही पण माफी मागून टाका ना. कसं आहे, शेवटी नातं महत्वाचं नाही का? चला येतो, सगळ्यांच्या घरी जायचंय अजून. तुळजा, उगाच माफी मागायची म्हणून मागणे लय जण बघितली बघ, पण सूर्यासारखं अजून कुणी केलं नसलं असं. ही अशी माफी मागायला लय निर्मळ मन लागते बघ, आणि ते फक्त सूर्यातच आहे बघ.
येतो नाना. नानी येतो. चल. हे दोघं कुठं गेले असतील? काय माहित, त्यांच्यात परत अग्रीमेंट तर झालं नसेल ना? काय झालं असेल? अग्रीमेंट म्हणजे धनु दीदी, आर्ग्युमेंट असतं ते. तेच ते. नाही नाही, नसेल झालं. मला नाही वाटत दादा आता वहिनीशी वाद घालून. पण मग कुठे गेले असतील हे दोघं? मला काय वाटतं माहितीये का, आईस्क्रीम खायला गेले असते. कशाला? धनु दीदी, तुला दुसरं काही सुचत नाही का ग? आणि आता तुझं लग्न ठरलंय ना, जरा तरी नीट वाग. अशा आद्यांमध्ये कशाला जातील ते आईस्क्रीम खायला? ह्या टायमाला का नाही आईस्क्रीम खाऊ शकत? आता जेवण झालं ना, सगळे ह्याच टायमाला आईस्क्रीम खातात. तुला आता दिलं तर तू नाही खाणार का? आईस्क्रीम दिलं तर तू नाही खाणार. तुला लागते भूक धनु. दादा, वहिनी, वहिनी आली. दादा, वहिनी, तुम्ही कुठे गेला होता? ते माफी मागायला. कोणाची? पार्टीत जी जी माणसं होती ना, त्या सगळ्यांसमोर तुमच्या दादाला माझी माफी मागायची होती. काय काय? मग काय, पण मग मीच थांबवलं आणि घरी घेऊन आले त्याला. हा मग, वहिनी, आमचा दादा आहेच लय बरवे. धनु दीदी, ब्रेव असतं ते, म्हणजे धाडसी. तेच ते सेमच असतं. ते सगळं जाऊ दे. वहिनी, तू नाही ना आता परत सोडून जाणार आम्हाला? वहिनी, तू प्रॉमिस कर आम्हाला. हो ग माझी लाडूबाई, नाही जाणार. दादा, आजचा दिवस कसला भारी आहे ना. म्हणजे बघ की, धनु दीदीच्या लग्नाची सुपारी पण फुटली आणि वहिनी पण परत घरी आली. मी तर ना आज लय खुश आहे. काहीतरी मस्त गोडधोड बनवते. काय बनवू सांगा धनु दीदी? मी सांगते, आपण ना श्रीखंड पुरी करू. श्रीखंड राजू इथे काय आपण आहे ना बासुंदी करू. बासुंदी काय? त्यापेक्षा ना मसाले भात कर. नाही तर कांदा भजी. नाही खीर करू. गोड करायचं ना. खीर नको अगं धनु दीदी. बरं, मग घारे करूयात का? चालेल. हो. धपाटी करू. एकाच दिवशी खायचं तुम्हाला सगळं? हा? नाही. आजपासून आहे ना, या घरात रोज गोडधोड बनणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.